शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज ना हे 1 लिटर दूध हे घेतलेलं आहे, हे बघा, आणि मी गरम पण केलं तुम्हाला दाखवायच्या आधी। हे आपल्याला आता फाडून घ्यायचं आहे, म्हणजे तर त्याला आता मला रसगुल्ला बनवायचा आहे। मी थोडं बंद करते, आता आपलं तापलेलं आहे ना, आता बंद करते। आता हा एकदमच आपल्याला मी 2 लिंबाचा घ्यायचा। आपलं दूध कसं फाडायचं, मी माझ्याकडे काय दुसरं हे नाही, मग मी लिंबू 1-1.5 लिंबू पिळला आहे, तो आता मी याच्यामध्ये टाकणार। पण दूध एकदमच गरम आहे, म्हणून आपल्याला थोडंसं थंड पाणी टाकायचं आहे, नाहीतर आपलं ते फाटलेलं दूध कडक होऊ शकतं। म्हणून थोडासा त्याचा ताव कमी करायचा आहे। असं हे हळूहळू आता आपल्याला हे लिंबूचं हे असं गाळून घालायचं, त्याच्यामध्ये बी असते, एकदम नाही घालायचंय, असं थोडं थोडं घालून असं मिक्स करायचंय। हे बघा, असं थोडं थोडं घालून आपल्याला हे करायचंय, मिक्स करायचं। कोण व्हिनेगर घालतं, कोण काय घालतं, पण आपल्याला हे लिंबूचा रस एकदम सोपं। हे बघा, काय फरक पडला, मी आहे ते पण घालते जरासं। जरा मी गॅस पटकन बंद केला होता, पण आता परत चालू करते। तर चांगलं असं हिरवगार असं पाणी त्याचं आलं पाहिजे, एकदम पाणी, आणि हे सुटलं पाहिजे। हे बघा, पूर्ण आपल्याला असा एकदम असा मऊ पाहिजे। आपल्याला पनीरला कसं आपलं जरा कडक असला तरी चालतं, पण ह्याला ना असं मऊ पाहिजे, म्हणून आपल्याला थोडं त्याचं थंडावा हे करायचं आहे। तर हे आपलं चांगल्यापैकी हे झालेलं आहे। आपल्याला एका चाळणीत ओतून घ्यायचंय। तर मी इथे चाळण घेतले, चाळण, आणि हा सॉफ्ट मस्त असा कॉटनचा एक रुमाल घेतलाय। असा कॉटनचा रुमाल घेतलाय, त्याच्यावर मी ओतते। त्याला हे 1 लिटर दुधाचं आहे, वर आपल्याला थंड पाणी घालायचं, म्हणजे त्याचा लिंबूचा वास किंवा काय असेल ते सगळं निघून जाईल, आंबटपणा वगैरे सगळं असं निघून जाईल। मग त्याला असं चांगलं धुवून घ्यायचं आहे, तर चाळणीतच चांगलं त्याला असं एक स्वच्छ एक पाणी ओतून हे करायचं, तो भरला, आणि त्याला चांगलं असं आपल्याला असं गाळायचंय। आपल्याला बांधून नाही ठेवायचंय, फक्त असं थेंब थेंब पाणी पडेपर्यंत त्याला असं ह्या पद्धतीने असं गाळून घ्यायचंय। बघ, गरम आहे थोडं, असं गाळून घ्यायचंय, असं पीळ मारून आपल्याला थेंब थेंब पडेपर्यंत इथपर्यंतच गाळायचंय। आपण पनीरला कसं 2-3 तास लटकवतो तसं नाही करायचं, कारण आपल्याला ते रसगुल्ल्याचे सॉफ्ट झाले पाहिजे। इथपर्यंतच त्याला गाळायचंय। तर हे पाणी उचलून ठेवते, एकदम टोप भरला माझा, खूप टोप लहान झाला आणि पाणी जास्त झालं। आता आपल्याला हे एका ह्याच्या भांड्यामध्ये, हे बघा, असं पाणी थोडं हाय, थोडं ह्याच्यामध्ये मी गाळून काढते। तर आपल्याला ह्या परातीमध्ये काढून घ्यायचं। आता हे असं, हे बघा, छान असं असं गोळा तयार झाला, तर आपल्याला ह्या परातीमध्ये असं फोडून घ्यायचंय। हे बघा, एवढंच मऊ पाहिजे, त्याला अति नाही त्याचं पाणी काढायचं, थोडं ओलसरच राहायला पाहिजे। रुमालाला पण अजिबात लागलेलं नाही। मी आता हे बाजूला ठेवते, आणि ह्याला असं बघा, ह्या अंगठ्याने आपल्याला त्याला दाबायचंय। असं त्याला चांगलं फोडून घ्यायचंय। असं तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही ग्लासाने जरी केलं, मॅशरने केलं तरी चालेल, पण आपल्याला ह्या मधल्या बोटाने असं त्याला
दाबायचं आहे. पण चांगलं दाबायचं आहे. त्याचा गोळा तयार झाला पाहिजे, तर ते आपल्याला गोल गोल वळता येतील. त्याचं सगळं दाबून घेते, मग तुम्हाला दाखवते. मी जरा हे करून घेते, तुम्हाला दाखवते. हा हे बघा, मी चांगला असा गोळा करून घेतलाय. आता तोपर्यंत ना मी इथे ह्या 2 वाट्या साखर घेतलेली. इथे आपल्याला पाक करायला ठेवायचं, तर त्याच्यामध्ये आपल्याला 2 वाट्या साखर घेतली. आपलं हे होईपर्यंत तिकडे पाक होईल. आणि 2 वाट्या पाणी घेते. पाणी जरा जास्त झालं तरी काही हरकत नाही, कारण ते असं शिजता शिजता आटून जातं. थोडंसं मी जरा जास्त घालते. काही ह्याच्यामध्ये काहीच घालायचं नाही. पाक होतोय तोपर्यंत आपल्याला मी असं मस्त असं, आपली मेहनत हीच आहे, असं आपल्याला असं हे करून घ्यायची. ती मेहनत केलं तर आपल्याला क्रॅक पडणार नाही. आता त्याच्यामध्ये मी बाइंडिंग साठी 2 चमच कॉर्नफ्लॉवर घेते. मैदा घ्या, कॉर्नफ्लॉवर नसेल तर मैदा घ्या, असं मी बघते आधी. असं म्हणजे आपले क्रॅक पडणार नाही, त्याला बाइंडिंग येईल चांगली. असं त्याला चांगलं मॅश करून घ्यायचंय. श्रावण महिन्यात आपण तर काय करणार ना, आपल्याला असे गोड गोड पदार्थ करायचे असतात. म्हटलं जरा श्रावण महिन्यात गणपतीत आपले ते पाक होतं. मला जरा लूज वाटते, मी थोडंसं आपण बघायचं असं गोळा घेऊन, आणि छोटे छोटे गोळे करायचे. असं गोळा करून बघायचं खरंच माझी बाइंडिंग होते का. हे बघा, असं मस्तच होतं एकदम. आपल्याला 2 चम्मच पुरेसे आहेत. ह्याचे आपण छोटे छोटे गोळे करायचे. अति पण कॉर्नफ्लॉवर घालायचं नाही, फक्त आपल्याला बाइंडिंगसाठी आपले गोळे झाले पाहिजेत म्हणून. इथे पाक होतोय तर आपण असे छोटे छोटे गोळे करून घेऊया. हे सगळं मिक्स झालं. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे मोठे केलात तर असे मोठे मोठे होतील, छोटे केलात तर छोटे छोटे होतील. हे बघा, याच्यापेक्षा लहान केलात तर ते असे मस्त मोठे मोठे होतात. हे बघा, त्याच्यापेक्षा लहान केलात तरी चालेल. आपल्याला साखरेचा पाक, आपल्याला साखरेचा पाक करायचा नाही, फक्त वितळून घ्यायची. आता वितळली की आपल्याला गॅस थोडा वेळ बंद करायचा. आपल्याला जेवढे पाहिजे तसे करायचे, लहान मोठे काही हरकत नाही. मी सगळे हे गोळे करून घेते आणि ते पाक आणि साखर वितळून घेते. आपल्याला हे टाकताना साखर उकळी आलेली पाहिजे. ही साखर वितळून घेते तोपर्यंत. हे बघा, इथे आपल्या पाकाला तर चांगली उकळी आलेली. आता माझ्याकडे ना गोळे बनवून लहान मोठे झाले, पण असे 20 झाले. तुम्ही अजून लहान लहान बनवता तर 25-30 आपण गुलाबजाम कसे बनवतो तसे 25-30 होऊ शकतात. आता आपल्याला हा एक एक गुलाबजाम सोडायचा आहे. त्याला चांगला असा झाकण टाकून ठेवायचे. त्याला आपण असं त्याच्यामध्ये असं ठेवून द्यायचे. त्याला 10 मिनिटं असं आपण बघायचंच नाही, कारण 10 मिनिटं त्याला म्हणजे काय काय लागते. मग 10 मिनिटांनी दाखवते किती मोठे होत आहेत ते. आणि असे त्याला असे तर फक्त असे हलवायचे जरासे, त्याला चांगले शिजू द्यायचे. हे बघा, आपले 10 मिनिटं झालेत. मी असे झाकण मारून ठेवले होते. हे बघा, आपण तेवढी सुपारी एवढे बनवले होते. हे बघा, एकदम सुपारी एवढे पण नाही, एकदम छोटे छोटे बनवले. किती फुगले ते बघा, कुठे क्रॅक पण गेलेला नाही, एक पण क्रॅक गेलेला नाही. असं त्याच्या आपल्या त्या
याच्यावर आपल्या मळण्यावर आहे. आपल्या ह्या हाताने चांगलं त्याला दाब देऊन मळलं ना तर त्याला अजिबात क्रॅक जाणार नाही, गुलाबजाम सारखं. तर आपलं, आणि तुम्ही याच्यापेक्षा जरा मोठे बनवले ना खूप अजून मोठे मोठे होतील. पण ठीक आहे, आपल्या मुलांना वगैरे द्यायला असेल ठीक आहे. चला आता बघा, मी तुम्हाला गरम आहेत नाही तर मी तुम्हाला असं दाबून दाखवलं असं किती त्याच्यात रस हे झाले बघा. एकदम सॉफ्ट झाले, एकदम एकदम लुसलुशीत झाले ते बघा. हे बघा एकदम छान झाले. चला कसे वाटले माझे रसगुल्ले? तुम्ही नवीन चॅनलला नवीन असाल तर मला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. असेच आपण श्रावण महिन्यातले गोड पदार्थ काय मला येतील ते दाखवेन. मी आता गॅस बंद करते आणि थोडा वेळ आपल्याला पाकातच ठेवायचे मुरत. त्याच्यामध्ये चांगला पाक असा भरला पाहिजे. चला